नागपुर जबलपुर हाईवे पर हुए उस दर्दनाक हादसे की गुत्थी आखिरकार सुलझ गई है, जिसने पूरे देश को झकझोर दिया था। ट्रक से टक्कर में पत्नी की मौत के बाद पति ने शव को बाइक पर बांधकर नागपुर की ओर सफर किया था। अब इस केस में फरार आरोपी ट्रक चालक को उत्तर प्रदेश से गिरफ्तार कर लिया गया है। महाराष्ट्र पुलिस ने IIM नागपुर में मार्वेल नामक AI सॉफ्टवेयर की मदद से इस मामले का पर्दाफाश किया। 4 दिवसाआधी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये एक इसम त्यांची पत्नी मृतदेह मोटरसायकलवर घेऊन जबलपूर नागपूर हायवेवर प्रवास करत होता आणि व्हिडिओमध्ये पोलीस त्यांना रोखण्याचे प्रयत्न करत होता। नंतर हा जे इसम आहेत त्यांच्या म्हणजे घटना काय झाला होता आम्ही विचारला। मग त्यांनी सांगितलं की पेंचचे जवळ एक दुर्गम भागातलं एक ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला धडक मारला आणि त्यांची पत्नी जी आहे ती तिथेच मरून पडला। हा जे इसम होता म्हणजे पीडित जे पती आहेत त्यांना जे ट्रक बाबत खूप काही डिस्क्रिप्शन ते आम्हाला देऊ शकला नाही। ट्रकचे साईज काय होता किंवा नंबर काय होता किंवा मेक काय होता सगळे डिटेल्स त्यांना आठवण नव्हता। त्यांनी फक्त अशा सांगितलं की ट्रकवर काही लाल मार्किंग होता। फक्त इतका इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही नागपूर ग्रामीण पोलीसने 3 वेगळ्या टोल नाकाचे CCTV फुटेज गोळा केला 4 तासाचे आणि हा जे 4 तासाचे जे फुटेज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आम्ही अॅनलाइज केला। अॅनलाइज केल्यानंतर आम्ही 2 वेगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिथम्स वापरला। एक प्रथम होता ज्यांनी पूर्ण CCTV फुटेज अॅनलाइज करून जे लाल मार्किंगचे जे ट्रक आहेत त्यांना आयडेंटिफाय केला आणि दुसरा जे अल्गोरिथम होता त्यांनी प्रत्येक लाल मार्किंगचे ट्रक्स जे आहेत त्यांच्या ऍव्हरेज स्पीड काय आहे ते कॅल्क्युलेट केला आणि स्पीड मध्ये काही तफावत जर असेल तर अशा शक्य आहेत की ट्रकने हा जे ट्रक आहे त्यांनी ऍक्सिडेंट केला होता। मग हे पूर्ण डेटा ट्रायंग्युलेशन नंतर एक ट्रक अशा आहेत ज्यांना आम्ही आयडेंटिफाय केला आणि हा ट्रक जे होता ते UPचा होता। ते ट्रकला आम्ही परवा दिवशी ग्वालियर कानपूर हायवे नागपूर पासून 700 किलोमीटर दूरवर आम्ही त्यांना ताब्यात घेतला आणि ड्रायव्हरला पण आम्ही ताब्यात घेतला आणि हा जे दुर्दैवी गुन्हा आहे ते निष्पन्न झाला।